क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल आलाय आणि मॅचला ऑन केली जाईल. स्ट्रायकर एंड वरती आपण बॅटर पाहतोय सूरज आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती योगेश भोईर. पहिलाच बॉल वेगवान होता, तिसरा कल्पेशच्या माध्यमातून सरळ निघून गेले रक्षकाच्या हातामध्ये. कल्पेशकडे अनुभव खूप सारा आहे. मागच्या हंगामामध्ये पण आपण निवाई गावदी वेडेगाव संघाला एक चांगला परफॉर्मन्स करताना पाहिलं होतं. पण खऱ्या अर्थाने मी विशेष उल्लेख करेन की धोंडा बडवली इथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स कल्पेशच्या माध्यमातून आणि वेडेगाव संघाच्या माध्यमातून राहिला होता. एक्सपेक्ट करतील की अशा प्रकारचा खेळ चालू राहिला पाहिजे. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर वाईड शॉर्कर, एक बेस्ट पर्याय. आणखी एक दिमागदार चेंडू कल्पेशच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म बॉलर आहे पण नियंत्रणबद्ध गोलंदाजी करण्याचे प्रयत्न करतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील खूप सारा अनुभव आहे कल्पेशकडे आणि तो दाखवताना सध्या मैदानामध्ये. दोन चेंडू बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सूरज आहे स्ट्रायकर एंड वरती. चेंडू क्रमांक 3 बॉल तयार. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला दिमागदार चेंडू हाताळला गेलाय आणि आता कल्पेश सध्या सूरजला चॅलेंज करतोय, वान करतोय. वा, हा टीव्ही ऍक्शन रिप्ले पहा. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर ठेवला, कट केला चेंडू आणि तदनंतर यष्टीरक्षक आतिश ठाकरेच्या हातामध्ये चेंडू सरसावला गेला. 3 डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि कुठल्याच प्रकारची धाव संख्या फळकावरती अजूनपर्यंत नाहीये. चेंडू क्रमांक 4. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, आउटर एज लागली आहे बॅटची, त्यानंतर रेस लागली आहे चेंडूच्या पाठीमागे आणि तन्नर दन करत चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषे बाहेर. बॅटमध्ये येणाऱ्या पहिल्या 4 धावा चौकाराने खातं उघडले सूरजने आपलं वैयक्तिक आणि सांघिक देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती. सूरज आणि योगेशची जोडी आपण पाहतो. योगेश नॉन स्ट्रायकर एंड वरती अजून देखील आहेत. पुढचा चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, तैनात कर्णधार आहेत आणि तदनंतर फेकीपर्यंत एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. ती टोटल 5 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या देखील फळकावरती प्रति चेंडूच्या पाठीमागे 1. म्हणजे करंट रन रेटचा जर विचार केला तर 6च्या अवरेजने धावसंख्या, ज्या पॉवर प्ले मध्ये मी म्हणेन की 6चा अवरेज फार कमी आहे. तुम्हाला जर पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा बनवायच्यात मिनिमम 13, 14, 15चा विचार करावा लागेल. पण अजून देखील सिद्धेश्वरजी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे एखादा मोठा फटका आला 10+ स्कोर दिसेल तुम्हाला. आणि योगेश त्या प्रयत्नात आहे का? ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. ही पहिली चुकी कल्पेशकडनं पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर खूप जास्त दूर ठेवला आणि तदनंतर पंचांनी मात्र तिथे दर्शवलं गेलं की हा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या फळकावरती 6 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. BTC लाईव्ह, ओम साई मूव्हीच्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट क्रॅकिंग शॉट. सरळ निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. या षटकाचा अंत केलाय चौकाने आणि तदनंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकला, बॅटिंग डिसाइड केली आणि बॅटिंग करताना सूरजच्या बॅटमधून आल्या 5 धावा आणि योगेशच्या बॅटमधून 4 धावा. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 10 या आकड्यावरती. आणि गोलंदाजीवरती वेडेगाव संघाकडनं सर्वात जास्त अनुभव संपूर्ण असलेला गोलंदाज सचिनला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी लिजन खेळाडू म्हणून ओळखला जातो सचिन यांना. अनेक वर्षांपासून अनेक वर्ष क्रिकेटला त्याने आपले दिले गेलेत.
त्यामुळे अशा प्रकारचे खेळाडू, जे लेजंड खेळाडू जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या पथावरती अजून देखील दिसतात ना, तेव्हा तेव्हा नक्कीच जुन्या काळचं चित्र नक्कीच आठवतंय. कारण की आधीच्या काळामध्ये सिद्धेश्वरजी पाटील मॅच जर पाहिले, टुर्नामेंट पाहिलं तर तितक्या मोठ्या टुर्नामेंट नसायच्या. पण आताच्या टुर्नामेंट फार उंचीवरती जाऊन पोहोचल्या आहेत. व्यावसायिक क्रिकेटला देखील उंची पोहोचली आहे. पण खूप सारे असे जुने क्रिकेटर जे आहेत ना, ते अजून देखील तो क्रिकेट जिवंत ठेवून आहेत आणि या जुन्या जागत्यांनी क्रिकेटला पुढे नेलेलं आहे. त्यामुळे सचिनला आपण पाहतोय, एक एक्सपिरियन्स, एक अनुभवी गोलंदाज मैदानामध्ये. षटक क्रमांक दुसरं घेऊन स्ट्रायकर एंडला सूरज आहेत. 5 चेंडूंना फेस करताना सूरजने आतापर्यंत 5 धावा बनवल्यात. पहिला बॉल फुल टॉस होता, संधी होती सूरजसाठी, पण वेग जे इतका होता चेंडूच्या पाठीमागे की सरळ लँड झाला यष्टिरक्षकाच्या हातात. डीप झाला चेंडू आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर रिव्ह्यू घेतला गेला. आमचे तिसरे पंच या बीमरसाठी चेक केला जाईल, कारण की एक फेअर डिसिजन तुमच्या हातामध्ये असणारे बीमरसाठी एक रिव्ह्यू तुम्हाला दिलं जाईल. आणि आता इथून चेक करतायत, कारण की फुलटॉस चेंडू होता. बॅटिंग कॉल आला की एकदा चेक केलं जाईल. जर रिस्टच्या वरती असेल, कमरेच्या वरती चेंडू असेल तर नक्कीच हा बीमरच्या स्वरूपामध्ये नो चेंडू घोषित केला जाईल. आता आमचे तिसरे पंच चेक करतायत. तिसऱ्या पंचांचा डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण की चेंडू ज्यावेळेस लँड होत होता त्यावेळेस खाली डीप होत होता आणि त्यामुळे तिसऱ्या पंचाने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलाय. पुन्हा एकदा पुढे टाकलं, वाईड शॉर्करचा प्रयत्न केला होता, खोलवर टप्पाचा चेंडू. एक सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नसणार आहे. आणि त्यानंतर एका सिंगलच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजेच 11 या आकड्यावरती. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर एक सिंगल आली, 11 धावा फळकावरती आहेत. आता अनुभवाच्या विपक्षामध्ये एक युवा खेळाडू, योगेश भोईरच्या विपक्षामध्ये सचिन, असा बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. हा पहा, चांगला चेंडू होता. अगदी गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला दिशा बदलवली गेली आणि त्यानंतर पंचांचा इशारा आला लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती देखील जाऊन पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. सध्या जर बघायला गेलं सिद्धेश्वरजी, पहिला षटक ज्या पद्धतीने लँड झाला, त्यानंतर दुसरं षटक आता आपण पाहतोय, या दोन्ही षटकांमध्ये अजूनपर्यंत तितके चांगले फटके मारून दिलेले नाहीयेत. म्हणजे बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतायत आणि गरजेचं आहे, कारण की सुरुवातीच्या घडीला तुम्ही जर अशा प्रकारचं बांधून ठेवण्याचं काम करता तर मग तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलेत किंवा जे प्लॅनिंग केले त्याच्यावरती चालताय. पण एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर मॅचची परिस्थिती बदलू शकते. इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि पहिला झटका सूरज माघारी परततोय. 12 या आकड्यावरती लागणारा पहिला विकेट, हा पहिला झटका हिवाळी संघाला. आता थोडेसे आव्हाने वाढतील वेडेगाव संघाचे, कारण की नितीन भगत मागच्या मॅचचा हिरो, का अफलातून बॅटिंग नितीनने केली होती. हा रिप्ले पाहतोय आपण. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला, त्यानंतर यष्टांचा वेद लेग स्टंपवरती चेंडू होता आणि पहिला झटका बसल्यानंतर नितीन भगतची एंट्री मैदानामध्ये. मग नितीन भगत जसे मैदानात येतात ना, की मागच्या मॅचचे सिद्धेश्वरजी तर 41 धावा डोळ्यासमोर येतात. जिथे संघ संकटामध्ये सापडला होता अशाच पोझिशन मध्ये संघ होता आणि त्यावेळेस ती अफलातून धमाकेदार तुफानी बॅटिंग करताना 41 धावा वैयक्तिक जोडल्या आणि आपल्या संघाचा तारणहार बनले होते. सध्या देखील त्याच प्रकारची पोझिशन आहे, तीच कंडिशन आहे. प्रश्न तशाच प्रकारचे विचारले गेले ते वेडेगाव संघाकडनं, त्यांना उत्तर आता नितीन आपल्या बॅटमधनं देईल का? 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट गमावताना हिवाळी संघाची परिस्थिती 12 वर आहे. लवफुल टॉस हवे मध्ये आहे, मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक. चुकी घडली आहे क्षेत्ररक्षकाकडनं आणि तदनंतर झेल केली गेली, ड्रॉप, जीवनदान दिलं गेलं. एक सिंगल धाव मिळाली असेल. हा पहा, लवफुल टॉस चेंडू होता, ऑफ साइडला होता, त्यामुळे दूरवरनं खेचण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये आणि तदनंतर झेल सोडली गेली. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 13 आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सचिन यांचा शेवटचा अंतिम चेंडू.
योगेश भोईर स्ट्रायकर एंड वरती. डीप झाला चेंडू. हा देखील खोलवर टप्प्याचा होता, अक्षरशः खणून काढला गेलाय शॉट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा मात्र इथून अंकित केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे देखील. षटक देखील कंप्लीट झालं. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना गावदेवी हिवाळी संघाची परिस्थिती आहे 15 या आकड्यावरती, जिथे 1 विकेट गमावलाय. पण नितीन भगतला अजून देखील एक जीवनदान. योगेश भोईर सेट होण्याचा प्रयत्न करतात. 3 चेंडू फेस करताना 6 धावा त्याने बनवल्यात. येणारे 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट वेडेगाव संघासमोर सेट केला जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ओम साई मूवीजच्या लाईव्हच्या माध्यमातून स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आणि आता तिसरा षटक हाताळण्यासाठी सागर भोईरला आणलं गेलंय. नेक्स्ट मॅच ना धामणगाव आणि कोण खालून जिंकेल कवाड जय महाराष्ट्र धामणगाव आणि मीत स्पोर्ट्स कवाड बी संघ आपण रेडी राहायचंय. यानंतर मॅच. पहिलाच बॉल ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. त्यानंतर प्रोटेक्शन दिलंय, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धावा तर अंकित केल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 17 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. जे प्लॅनिंग होते, जे कॅल्क्युलेशन केले होते हिवाळीच्या अगेन्स्ट ते सक्सेसफुल ठरलेत. पण आता उर्वरित स्लॉगोर मधले हे 2 षटक फार महत्वाचे आहेत हिवाळी संघाला. कारण की हिवाळीला ठाऊक आहे इथून या 2 षटकामध्ये अशाच प्रकारचं जर कॅल्क्युलेशन राहिलं, अशाच प्रकारच्या धावा येत राहिल्या तर मग कुठेतरी टार्गेट कमी दिसेल. पण ते वाढवायचं असेल तर आता या 2 फलंदाजांना पार्टनरशिप करणं, मैदानावरती टिकून राहणं फार गरजेचं आहे, ज्यामध्ये नितीन भगतला एक संधी देखील मिळाली. हाफ ट्रॅक चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू सरळ 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 सीमा रेषा बाहेर. इट्स मॅक्सिमम U6. जर नितीन भगतने 3 लगातार षटकार जोडले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिला षटकार तर जोडलाय. मागच्या मॅच मध्ये 41 धावांची तुफानी पारी नॉट आउट राहिले होते. भीम बजर वाजेल. पंचांचा इशारा आलाय. नो +4 अशा टोटल 5 धावा. खूप जास्त हाईट होती आणि तदनंतर चौकार देखील त्याच्यावरती मिळालाय. सोने पे सुहागा बोनस दिलं गेलं आणि 5 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 28 या आकड्यावरती. पहिला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 28 धावा फळकावरती आपण पाहतोय. बघा याच प्रकारची सुरुवात करायची होती. अशा प्रकारच्या धाब्यांची फार गरज होती. कारण जो रन रेट होता तो कमी दिसत होता. बघा आता तो रन रेट जाऊन पोहोचला कुठे या 5 धाव्यांच्या मदतीने 12.00 वरती. आता थोडासा रन रेट जो आहे तो 10+ दिसू लागलाय. हा 15-16 रन रेट झाला तर मग काय चांगल्या पोझिशन वरती पोहोचू शकतात. फ्री हिटचा चेंडू आहे. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतात. मिसफील्ड थोडीशी घडती आहे आणि तदनंतर चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर चौकाराकरिता. जिग्नेशजी पाडी साहेब, आदरणीय कैलासजी पाडी साहेब आणि आदरणीय नितेशजी पाडी साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये.
यानंतर होणारी मॅच दोन्ही संघ चला आपण लगेचच रवाना व्हायचंय. लगातार 2 चौकार. जय महाराष्ट्र धामणगाव आणि मीत स्पोर्ट्स कवाड बी संघ आपण आपले कर्णधार रवाना करायचे आहेत. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वन्स अगेन फाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन 1 ने वाढते जाऊन पोहोचली गेली 33 आकड्यावरती. 1 फॉर दी ओव्हर. एका बाउन्सचा इशारा देखील दिला गेलाय कारण की लिमिटेड ओव्हर्स मध्ये आपण पाहतो एक बाउन्स तुम्ही हाताळण्याला परमिशन असते. गुडलँड स्पॉटवरनी चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर होता, काहीसा कळाला नाही आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 4 चेंडू फेकले सागर भुईरने. 18 धावा. थोडेसे महागडे ठरले सागर कारण की मागच्या 2 षटकामध्ये जर बघितलं तर 14 धावा होत्या आणि सागरच्या या 4 चेंडूवरती 18 धावा खर्च केल्या गेल्यात. त्यामुळे येणारे पुढचे 2 चेंडू कॅल्क्युलेशनने टाकावे लागतील. पुन्हा आपटून टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा इट्स नो बॉल कारण की या आधी 1 फॉर दी ओव्हरचं कॉलिंग दिलं होतं म्हणजे तुम्ही एका षटकामध्ये एकच बाउन्सर चेंडू हाताळू शकता. दुसरा बाउन्स चेंडू असेल तर मग नो चेंडू घोषित केलाय आणि इंटरनॅशनल नियमांच्या नुसार कुठलाही नो चेंडू असू द्या तुम्हाला फ्री हिट मिळतोच आणि येणारा पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा म्हणजे अर्थ जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. आणि स्ट्रायकर एंड वरती कोण येतं योगेश भोईर. यापेक्षा आणखी मोठी संधी काय असावी. बोल तयार. हवेत हवेत हवेत. उंची जास्त लांबी जास्त आणि धावा देखील किती मिळतील तर 6. म्हणेन हा 10 होता. खूप लांबवर फटका मारला गेलाय आणि तदनंतर षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला त्या म्हणजे 40 आकड्यावरती 41 आकड्यावरती. क्षणाला चित्र बदलणारा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण काही भाकीत करू शकत नाही. मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडला नाही तिथपर्यंत काहीच माहित नव्हतं कोण जिंकेल. पण इथे हे नक्की माहित आहे की योगेश बॅटमधनं निघालेला हा फटका 6 धावा देऊन जात आहेत. निघून गेलाय बॅक टू बॅक. दुसरा मोठा फटका. हा दुसरा षटकार. आतापर्यंतची सर्वात महागडं षटक आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये 32 वैयक्तिक सागर भुईर ज्याच्यामध्ये 2 नो चेंडू 1 वाईड चेंडू पाहायला मिळाला. 3 षटकार जोडले गेले. 1 चौकार जोडला गेला. 1 डबल होता. खूप मोठं षटक खूप दूरवरती. टोटल 9 चेंडू या षटकामध्ये हाताळले. आजच्या दिवसामध्ये या आधी देखील एका गोलंदाजाने 9 चेंडू हाताळलेले. त्याने 20+ धावा दिल्या होत्या. इकडे 30+ धावा गेल्यात. आता षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिमचा हाताळण्यासाठी आतिश ठाकरेला आपण पाहतोय. सत्तेचाळीस धावा फळकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15.67 सरासरीची धावा आहेत. अजून देखील इथून सरासरी कमी करता येऊ शकते पण त्यासाठी आतिशला मागच्या षटकाचे जेवढ्या धावा दिल्यात ना त्या कॅल्क्युलेशन करून इथे आता कमीत कमी धावा देणे. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर नाही. तुम्ही अशा प्रकारचे जर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देत राहिल्या तर मग सरासरी नाही. तो तणाव कमी नाही होणार. तो तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर दूरवरती चेंडू राहिला होता, याचा बेनिफिट मिळेल हिवाळी संघाला आणि धावसंख्या फळकावरती वाईटच्या स्वरूपात 1 वाढते, जाऊन पोहोचली गेली 48 आकड्यावरती. नितीन भगत बघा 7 चेंडूमध्ये 18 धाव्यांवरती खेळतोय. स्लोवा चेंडू होता हवेमध्ये, तितकासा चांगल्या पद्धतीचा फटका नाही जमवता आला. क्षेत्ररक्षक आणखी एक जीवनदान. नाही, आता मी म्हणेन की हा चुका फार मोठा झाला, कारण की या आधी एक संधी नितीनला दिली होती, आता देखील एक सरळ सोपी झेल तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं निखिल होते आणि त्यानंतर झेल ड्रॉप केली आणि 2 धावा मात्र तिथे जमवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं सांघिक अर्धशतक कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हिवाई संघाचा धावा फळकावरती जोडला गेल्या 50 आकड्यावरती. आतिश ठाकरे तयार. हे बघा, हे चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे, हवेत आहे आणि इथे देखील झेल सोडली आहे. एका खेळाडूला 3री संधी मिळते ही. आणि मागच्या हंगामामध्ये देखील राजेंद्र बजागे सर ज्यावेळेस उंबरपाडा इथे मॅच चालू होती, स्पर्धा चालू होती, तेव्हा पहाऱ्या संघाच्या एका खेळाडूच्या टोटल एका मॅच मध्ये 7 झेल सोडल्या होत्या. इथे देखील 3 झेल सोडल्या गेल्यात. आतिश ठाकरे तयार. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू येतोय, कुठल्याच प्रकारची धाव नसणार आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 52 धावसंख्या फळकावरती, 1 विकेटच्या नुकसानवरती, ज्यामध्ये नितीन भगतने 10 चेंडू फेस करताना 22 धावा जोडल्यात. योगेशने 5 चेंडू फेस करताना 18 धावा त्याने बनवल्यात. 220च्या स्ट्राईक रेटने नितीन भगत खेळताना आणि योगेशचा 360चा स्ट्राईक रेट मेंटेन ठेवलाय त्याने. जबरदस्त बॅटिंग. हाफ ट्रॅकर चेंडू, पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, आणखी एक मिस टाइम स्ट्रोक, पण यावेळेस क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. आणि आज मी म्हणेन की नितीन भगतची किस्मत, त्याचे नशीब चारी बाजूने त्याला साथ देत आहेत. त्यामुळे कुठेही चेंडू मारा, एक तर झेल सुटते, एक तर चौकार जातोय आणि हा आणखी एक चौकार पाहायला मिळेल. आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे टोटल 56 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत 76 षटकार जोडले गेलेत. आणि चौकारांचा जर विचार केला तर 86 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. एक सिंगल धाव बनवली गेली. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 57 वरती 1 अशी परिस्थिती पाहतोय आणि शेवटचा अंतिम चेंडू फेस करण्यासाठी योगेश भोईर, ज्याने 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धावा बनवल्या, 2 षटकार, 1 चौकार, 360चा स्ट्राईक रेट मेंटेन ठेवताना खेळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, दूर राहिला योगेशच्या बॅट पासून आणि तदनंतर पंचांचा इशारा, इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडू पासून समाप्ती होते या इनिंगची. आणि या सत्रामध्ये जर बघितला तर टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग डिसिजन घेतलं होतं, कारण की पहिला वार लाख मोलाचा असतो, तो देण्यासाठी उतरले मैदानावरती. पहिल्या 12 चेंडूमध्ये धावा बनवल्या फक्त आणि फक्त 14, पण येणाऱ्या पुढच्या 12 चेंडूमध्ये अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली, ज्यामध्ये नितीन भगतला संधी मिळाल्या, 27 धावा त्याने बनवल्या, योगेशने धाव बनवल्या 18 आणि टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 57 वरती. आणि आता विजयासाठी वेडेगाव संघासमोर 58 धावांचा टार्गेट दिलाय. 4 षटकं, 58 धावा, हे वेडेगाव संघ बनवेल की रोखलं जाईल या ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये चेंजेस होतीलच, परिवर्तन आपण करूयातच. पण त्याआधी आपण जाऊयात टॉसकडे, जिथे मीच स्पोर्ट्स कवाड बी संघाचे कर्णधार आणि त्याच्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र धामणगाव संघाचे कर्णधार रेडी आहेत. दरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आपल्या व्यासपीठावरनं आदरणीय आकाशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या समोर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. वळूयात नेक्स्ट मॅच कडे. जे महाराष्ट्र धामणगाव आणखी एक बलाढ्य नाव आजच्या दिवसातील संघांच्या टॉप लिस्ट मध्ये आणि त्यांच्या विपक्षामध्ये मिड स्पोर्ट्स कवाड बी संघ, ज्यांचा एक वेगळा फॉर्म चालू आहे सध्या. निखिल स्मृती, दुसऱ्या बाजूला जय बजरंग. निखिल स्मृती अशी कॉलिंग आणि जय बजरंग आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते धामणगाव संघ जिंकतंय. मी मान्यवीरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकला, काय डिसिजन असणार आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. काय प्लॅनिंग असेल या मॅच मध्ये? डिसिजन घेतले क्षेत्ररक्षण करण्याचं, कवाड संघाला कितपर्यंत थांबवाल? आणि यंदाच्या हंगामामध्ये फॉर्म चांगला क्रिएट आहे तुमचा. बघूया आता कसा काय फॉर्म आहे, बघतो आम्ही. नक्कीच आपण कवाड संघाच्या कर्णधाराकडे जाऊया. तर विकी, काय म्हणशील, मागच्या मॅच मध्ये काय चुका घडल्या आणि त्या चुका सुधारवण्यासाठी या मॅच मध्ये काय कराल?
काय नाही ज्या ज्या चुका घडल्या त्या चुकांवरती परतफेड करणार नाही आणि ज्या चुका झाल्या त्या परत करणार नाही अशीच अपेक्षा असेल सर्व खेळाडूंकडनं. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस की सेम टीम घेऊन पुन्हा एकदा उतरणार आहेत? डिपेंड सिच्युएशननुसार असेल ऑन ग्राउंडवरती आम्ही समजू. मागच्या मॅच मध्ये 6-22 ची मॅच जाऊन पोहोचली, थोडीशी फसली होती 2 चेंडू 4 पर्यंत. मैदानातली परिस्थिती कशी होती त्यावेळेस कॉन्फिडन्स होता की ही मॅच गोलंदाज 2 चेंडू 4 चे डॉट करेल? 6 चेंडू 22 धावा म्हणजे कसं प्रत्येक चेंडू एक फटका मारणं गरजेचं असतं. गोलंदाजाला एक डॉट काढायचा होता आणि आम्हाला विश्वास होता पूर्ण टीमचा वैभववरती. एक चेंडू डॉट काढल्यानंतर आम्ही मॅच जिंकू. नक्कीच शुभेच्छा. कॉन्फिडंट दिसले विकी मात्रे. धामणगाव संघाला देखील शुभेच्छा देऊया. टॉस जिंकला, डिसिजन घेतले धामणगाव संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केले कवाड संघाला बॅटिंग करायला. त्याआधी आपण जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे, जिथे वेडेगाव संघाला 58 धावांचं टार्गेट दिलंय आणि हे चेस होईल की रोखलं जाईल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूयात सदाबहार अजय घरत सर. थँक्यू सो मच मोनिश पाटील. दरम्यान सन्मान्य जिग्नेश पाटील, कैलास पाटील आणि नितीश पाटील ह्या त्रिमूर्तीचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तिन्ही मान्यवरांचं स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं, जिकडे 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हर्समध्ये वेढेगाव संघाला बॅटिंग लाजवाब पाहायला मिळाली. या मॅचमध्ये हिवाळी संघाकडून योगेश, जो पहिल्या मॅचमध्ये चमकला नव्हता बॅटनं, मात्र या मॅचमध्ये त्याने दमदार बॅटिंग केली. 5 बॉल्समध्ये 18 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर नितीननं पुन्हा एकदा एक चांगली खेळी साकारली. नितीन भगत ज्यानं 26 धावा बनवल्या. सकाळच्या मॅचमध्ये बोरपाडा संघाविरुद्ध नाबाद 41 धावांची खेळी साकारली होती. भन्नाट फॉर्ममध्ये नितीन भगत. आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. वेडेगाव टीमकडे देखील ती पॉवर आहे बॅटिंगमध्ये, ज्याच्या जोरावर ही धावसंख्या ते चेज करू शकतात, पण त्यासाठी क्षमतेनुसार कामगिरी करणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं 60 धावांचं टार्गेट असताना देखील खोणी संघानं अप्रतिम कामगिरी केली होती. विशेषतः योगेश, जो 6व्या क्रमांकावर आला होता, 34 धावांचं योगदान देऊन नाबाद राहिला. सामना जिंकू शकला नाही, परंतु प्रेक्षकांची मने जिंकण्यामध्ये यशस्वी ठरला. गेलेला सामना जवळपास त्याने काढला होता, खेचून आणला होता. सलामीचे फलंदाज कल्पेश आणि अतिश. कल्पेश ऑन स्ट्राईक, डावखुरा फलंदाज. पहिलं षटक घेऊन योगेश भोईर. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी लाजवाब केली होती. योगेशनं 6 धावा खर्च केल्या होत्या आणि बिंदास लसणीला त्याने बाद केलं होतं. फर्स्ट बॉल राऊंड द विकेटनं फुलवर घेऊन ड्राईव्ह केलाय. गॅपमधून फिल्डर पाठलाग तर करतायत आणि बॉल थोडासा संथ गतीनं ट्रॅव्हल होतोय, परंतु तरी देखील बॉल पोहोचलाय सीमारेषा पार. 4 रन्स. सुंदर कलात्मक फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह पहिल्याच बॉलवर आणि 4 धावा प्राप्त केल्यात. यॉर्कर टाकायचा होता पण लो फुल टॉस त्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला आणि जबरदस्त टायमिंग प्लेसमेंटच्या जोरावर 4 धावा प्राप्त केल्या कल्पेशनं. यावेळेला लॉफ्ट करायचा होता परंतु एलिव्हेशन नाहीये. चांगली फिल्डिंग वायडिश मिडॉनला, मात्र फेक केलेली नाहीये. योगेश भोईरनंच कॉल दिला होता की थ्रो करण्याची गरज नाहीये, कारण फलंदाज वेगानं धाव पूर्ण करताना दिसले होते. सिंगल या ठिकाणी प्राप्त केली गेली आहे. धावसंख्या बिनबाद 5. 4 षटकांमध्ये 58 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता न्यू आई गावदेवी क्रिकेट संघ वेडेगावला. गावदेवी हिवाळीच्या विरोधात त्यांचा हा सामना दुसऱ्या फेरीतील सामना आहे. वेडेगाव संघ ड्रॉच्या आधारे थेट दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र एक सामना जिंकून या दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय तो म्हणजेच हिवाळी संघ. आणि आता अतिशकडे स्ट्राईक. आपटी दिले चेंडूला, हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक, फिल्डर बॉल खाली, जबरदस्त कॅच कव्हर्स मध्ये, फलंदाज बाद. शॉर्ट बॉलवर इथे विकेट प्राप्त केली आहे. पहिल्याच षटकामध्ये
धक्का देत असताना गोलंदाज योगेश भोईर आणि विकेट टेकिंग गोलंदाज आहे. फार क्वचितच पाहायला मिळत असेल की योगेशला विकेट मिळत नसतील. दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर देखील निघत होता आणि बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. खरं तर इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी फलंदाज आतिशचा, पण टायमिंग चुकलं आणि अखेर विकेटचं पतन. 0वर बाद झालाय आतिश. नवीन बॅटर मैदानामध्ये इन ॲट नंबर 3. निलेश उजव्या हाताचा फलंदाज सामना करतोय योगेश भोईरच्या बॉलचा. हा बॉल पायांच्या दिशेनं तटवलाय, गॅप देखील शोधलाय. इथे किमान 2 तर मिळतीलच, कदाचित चौकार देखील होऊ शकतो, परंतु नाही. बॉल थांबलाय स्वतःहून. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि अखेर तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावफलक हालता सातत्याने ठेवावंच लागणार आहे, कारण 58 धावांचं टार्गेट आहे. 14.50 ची सरासरी सुरुवातीपासून राखायची आहे आणि त्या अनुषंगानं फलंदाजी होणं गरजेचं आहे. धावसंख्या 1/8. निलेश आणि कल्पेश ही जोडी आता खेळपट्टीवर पाहायला मिळते वेढेगाव संघाकडून. काल एका मॅच मध्ये 57 धावा आपण चेस होताना पाहिल्या. गणेशपुरी संघानं ती कामगिरी केली. स्विंग अँड मिस, चांगली लाईन, चांगली लेंथ, उजव्या एष्टीच्या बाहेर, स्लाइटली फुलर लेंथ, परंतु बोट फिरवली. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं कट होताना पाहायला मिळाला. मागच्या मॅच मध्ये किरण मडवीला आपण बघितलं, जो डावखुरा गोलंदाज होता, तो देखील अशाच प्रकारे बोट फिरवून चेंडू वेगानं वळवत होता आणि आता योगेश भोईर देखील तेच काम करतोय. बघितलं की डावखुरा फलंदाज समोर आहे, अँगल बनवलाय आतमध्ये येणारा राऊंड द विकेट, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. खोलवर टप्प्याचा बॉल या वेळेला बुंदा मारलाय. चांगली गोलंदाजी, एकच धाव येथे मिळेल बॅट्समनला आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या दरम्यान योगेश भोईरकडून. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या आहे वेडेगाव संघाची 1/9 धावा. म्हणजेच आता आणखी 48 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 16 ची सरासरी राखावी लागणार आहे. क्षमा असावी, 49 धावा आणखी बनवायच्या आहेत. 16.33. कालच्या तुलनेत आज वातावरण चांगलंच राहिलंय. काल सूर्यदेवाचं दर्शनच झालं नव्हतं, अशा प्रकारचं ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे उष्णता जास्त होती. आज देखील उष्णता आहे, पण कालच्या तुलनेत थोडी कमी. आपण आहोत खांडपे गावच्या स्वर्गीय जनार्दन बाबू तारेक क्रीडा नगरीमध्ये, जिथे क्रिकेटचा हा रणसंग्राम, ग्रामीण क्रिकेटची ही रणधुमाळी, अर्थातच स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024. बॅट बदलली आहे फलंदाजानं, कल्पेशनं. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर जरूर पाहायला मिळतंय. अवघड असं समीकरण वेडेगाव संघासमोर हिवाळी संघाविरुद्ध खेळत असताना, पण हेच आपलं ग्रामीण क्रिकेट आहे. 4-4 ओव्हरमध्ये बऱ्याचदा अशा प्रकारची समीकरणं येत असतात आणि ती चेस देखील होत असतात. नवीन षटक घेऊन गोलंदाज राहुल. राऊंड द विकेटनं फुल टॉस, बॅटची कडा घेतली आणि बॉल चाललाय अतिशय फाईन लेगच्या दिशेतून. फिल्डर पाठलाग करतोय, फिल्डरने प्रयत्न सोडलेले नाहीत. येथे धोकादायक असेल ही धाव. विकेट किपरनं एष्ट्या तर उद्ध्वस्त केले, अपील झालं, परंतु अपील फेटाळतायत पंच आणि 2 धावा येते कंप्लीट. सुरुवातीला फलंदाजाला देखील असं वाटलं होतं की हा चौकार जाईल, कारण विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेगच्या मधून बॉल निघून गेला होता. तिसऱ्या पंचांची आता मदत घेण्यात आलेली आहे, कारण DRS घेतलाय भीमरसाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा DRS. फुलटॉस बॉल होता, पण किती हाईट आहे हे तपासलं जाईल. फलंदाजाची पोझिशन काय आहे, तो कुठे खेळतोय, क्रिजच्या आतमध्ये, क्रिजच्या बाहेर, आणि अखेरचा निर्णय मात्र थर्ड अंपायरचा असेल.
तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. DRS गमावलाय वेडेगाव संघानं. यानंतर DRS मिळणार नाही. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकलाय 11 या आकड्यावर. 58चं टार्गेट आहे. राहुल वन्स अगेन राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट बॉल यावेळेला फुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर दुरून येण्याचा प्रयत्न करतोय मात्र थोडासा दूर राहिलाय बॉल पासून. बॉल मात्र काही बाउंड्री लाईनच्या बाहेर जात नाहीये. हे मला वाटतं तिसऱ्यांदा घडलंय या इनिंग्स मध्ये की चेंडू सीमारेषे लगत जाऊन थोडासा संथ झालाय अथवा आणखी काही धावा मिळाल्या असत्या. मात्र 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त करतायत फलंदाज. या 2 धावांनी कल्पेश दुहेरी अंकात पोहोचलाय 10 या आकड्यावर आणि संघाची धावसंख्या 1/13. 16 बॉल्सचा खेळ बाकी आहे. 45 धावांची अजूनही आवश्यकता वेडेगाव टीमला. फुल लेंथ चांगली गोलंदाजी. चेंडूच्या लेंथ मध्ये बदल केला जातोय. दिशा बदलली जाते. लांबी बदलली जाते. या अगोदर थोडा शॉर्ट बॉल टाकला होता पण हा बॉल चांगल्या वेगानं थोडा खोलवर टप्प्याचा हाताळला आणि बॅट्समनला बीट केलंय. चौकार षटकारांची नितांत आवश्यकता आहे मॅच मध्ये परतण्यासाठी वेडेगाव टीमला. प्रयत्न सुरू आहेत कल्पेशचे मात्र यश मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी. हा बॉल पायावर आदळलाय. सातत्यानं राऊंड द विकेटचा मारा सुरू आहे. चांगली गोलंदाजी. योगेशनं देखील चांगला मारा केला पॉवर प्ले मध्ये. त्याची देखील रणनीती हीच होती. डावखोऱ्या फलंदाजाच्या विरोधात कल्पेशच्या अगेन्स्ट राऊंड द विकेट तो मारा करत होता आणि राहुलने देखील तेच केलंय. चारच धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला समोर लॉफ्टेड फटका. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर योगेश भोईर मात्र तिकडे काही अडथळे देखील आहेत. सोपं नव्हतं आणि अखेर झेल धरतीला दान. मात्र एकच धाव येथे मिळेल याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आलेली आहे. येस फक्त एक धाव मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. एका गड्याच्या मोबदल्यात विकेट्स तर आहेत हातात. 9 गडी अजूनही सुरक्षित आहेत पण ज्या वेगानं धावा जमवायच्या आहेत त्या वेगानं धावा फलंदाज बनवताना दिसत नाहीत कारण गोलंदाजी खूप चांगली केली गेलेली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडून. विशेषतः हे षटक आतापर्यंत 5 बॉल्समध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि समीकरण आता 13 बॉल्समध्ये 44 धावांची आवश्यकता. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडूच्या लाईन मध्ये न जाता बीट होतोय बॅटर आणि याचबरोबर हे चांगलं इकॉनॉमिकल षटक समाप्त होतंय गोलंदाज राहुल मार्फत. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 1/14. 12 बॉल्स मध्ये आता 44 धावांची आवश्यकता है. दिल्ली बहुत दूर नजर आ रही है जहां तक वेडेगांव टीम का सवाल है. और अब दिल्ली तक पहुंचना है तो फ्लाइट लेकर ही पहुंचना पड़ेगा. समय बहुत कम है. मात्र 12 गेंदे और जीतने के लिए 44 रनों की जरूरत. इतना बड़ा लक्ष्य जब आपके सामने रहता है तो फ्लाइंग स्टार्ट की जरूरत होती है. हालांकि ऐसा कोई हार्ड एंड फास्ट रूल नहीं है कि आपकी तेज तर्रार शुरुआत होने के बाद ही आप जीत सकते हो. कभी कभी शुरुआत खराब रहती है लेकिन उसके बावजूद भी पलटवार किया जाता है बल्लेबाजों द्वारा. जैसे कि पिछले मैच में हमने देखा था 13 पर 4 विकेट गिरने के बावजूद भी खोनी टीम ने जिस तरह से बैटिंग की थी, खासतौर पर योगेश ने, काबिले तारीफ. और एक समय तो लगने लगा था कि खोनी टीम जीत जाएगी जब 2 गेंदों में 4 रन चाहिए थे, लेकिन आखिर की 2 गेंदें अच्छी की गेंदबाज ने और कवाड़ बी टीम जीती. राज आए है गेंदबाजी के लिए. पूरी लंबाई की गेंद कदेड़कर निकाला. गेंद जा रही है डिप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ. दूसरे की कोशिश, धीमा थ्रो और ये जो थ्रो आया दूसरा रन उसी पर पूरा हुआ. सटीक थ्रो रहता, तेज थ्रो रहता तो निश्चित रूप से बैट्समैन आउट हो जाते. लेकिन खैर सिंगल डबल से मैच जीतना बेहद मुश्किल नजर आ रहा है वेडेगांव के लिए. अब 11 गेंदों में चाहिए 42 रन. आप देख रहे हैं इस समय लेट निखिल स्मृति चषक 2024 खांड पे, जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे की एक पेशकश. अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट. इस बार निकाल दिया गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, लेकिन वहां पर प्रोटेक्शन है और रन भी नहीं लिया गया है. कल्पेश स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं.
लेकिन क्या इसका फायदा होगा वेडेगांव टीम को, ये देखने वाली बात है। 16 पर रुका हुआ है स्कोर, 42 चाहिए, 10 गेंदे शेष। चौको छक्कों की मूसलाधार बारिश करनी होगी। एक सिली पॉइंट पर फील्डर, और ये कमजोर गेंद है लेकिन फिर से उसी फील्डर की तरफ खेल दिया है। ओह हो, अब क्या किया जाए। और ये थोड़ा सा लक फैक्टर जो है ये इस पारी में अभी तक हमने देखा है कि हिवाली के पक्ष में रहा है। 3-4 ऐसे शॉट्स जो कहीं ना कहीं बाउंड्री के बाहर जाने चाहिए थे, लेकिन आउटफील्ड में गेंद अपने आप धीमी हो गई या आगे ही नहीं बढ़ पाई। हालांकि स्ट्रोक भी उतना सफाई से तो नहीं खेल पाए थे बैट्समैन। फुल टॉस गेंद थी, जो एलिवेशन चाहते थे वो बना नहीं पाए थे, लेकिन फिर भी कहीं ना कहीं कल्पेश यही सोच रहे थे कि कम से कम 4 रन तो मिलने चाहिए थे। एक भी रन नहीं मिला। 9 गेंदों में चाहिए 42 रन। इस बार बढ़िया टाइमिंग, सामने लॉफ्ट कर दिया है, जन्नटीदार शॉट, 6 रन। गेंदबाज थोड़े से दबाव में जरूर रहेंगे इस वक्त। शुरुआत अच्छी की राज ने, लेकिन अब पलटवार शुरू हो चुका है कल्पेश द्वारा। पूरी जिम्मेदारी कल्पेश ने अपने कंधों पर ले ली है। 7 गेंदों में 30 रनों की आवश्यकता है। ये देखिए लेग स्टंप की तरफ आती हुई वो ओवर पिच गेंद, जिस पर ये दूसरा छक्का जड़ा गया। और अब छक्कों की हैट्रिक पूरी कर सकते हैं यदि इस गेंद पर छक्का लगाते हैं तो कल्पेश। और फिर से प्रहार करने की कोशिश, लेकिन चूक गए। विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई थी और स्टंपिंग का मौका जो था उसको बुना नहीं पाए वहां पर योगेश भोईर। सुरक्षित है बल्लेबाज और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल पूरा हुआ। वेडेगांव टीम 58 रनों का पीछा कर रही है। स्कोर इस समय 28 रन, 1 विकेट के नुकसान पर। 14 रन खर्च किए राज ने अपने ओवर में। पहले ओवर में योगेश भोईर ने सिर्फ 9 रन दिए थे, 1 सफलता प्राप्त की थी। दूसरा ओवर काफी किफायती रहा था राहुल द्वारा, जिसमें उन्होंने सिर्फ 5 रन दिए थे। और अब 6 गेंदों में चाहिए 30 रन। अगला मैच जय महाराष्ट्र धामणगांव और मिथ स्पोर्ट्स कवाड़ बी के बीच में रहेगा। धामणगांव टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है कि कमेटी से संपर्क करें। धामणगांव टीम के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है, आपको कमेटी से तुरंत संपर्क करना है। एक और बड़ा मुकाबला, आज सभी बड़े मैच है। आज सीनियर टीमें खेल रही है और बहुत अच्छी क्वालिटी देखने को मिल रही है क्रिकेट की। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए राज दड़वी। पहले मैच में काफी संघर्ष करना पड़ा मैच को जीतने के लिए गांवदेवी हिवाड़ी को, और यह मैच भी अभी भी समाप्त तो नहीं हुआ है। इम्प्रोवाइज तरीके से उठा के खेल दिया है, वैकेंट एरिया में गिर जा रही है, लेकिन फील्डर बहुत दूर से पहुंचे हैं। जबरदस्त कमिटमेंट, शानदार फील्डिंग और केवल 1 ही रन पर संतुष्ट होते हुए बल्लेबाज। और अब स्ट्राइक कल्पेश के पास। वैसे कल्पेश ने पिछले ओवर में 2 बड़े हिट्स लगाए, लेकिन डॉट गेंदे जो है वो काफी खेली गई है, जिस वजह से बहुत कठिन समीकरण है इस समय। 5 गेंदों में 5 छक्के लगाने होंगे क्योंकि चेजिंग कंपलसरी है। 6 डॉट गेंदे खेली है कल्पेश ने। ओमकार भोईर इस समय हमें जानकारी देते हुए जो स्कोरर की भूमिका निभा रहे हैं। 5 गेंदे 5 छक्के। आईपीएल में हमने देखा रिंकू सिंह को, जब केकेआर से खेलते हुए उन्होंने गुजरात टाइटंस के विरुद्ध वो कारनामा किया। यश दयाल की गेंदबाजी की धज्जियां उधेड़ कर रख दी थी।
खेल को स्पीड अप करना है प्लीज। योगेश भोईर कोऑपरेट करे। कल्पेश बड़े शॉट्स खेलने की क्षमता तो रखते हैं, लेकिन ये समीकरण किसी भी बल्लेबाज के लिए मुश्किल है। इस बार तान दिया आसमान में, बहुत ऊपर खेल बैठे हैं, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और कॉलिंग का अभाव फील्डर्स के बीच में। कैच ड्रॉप, दूसरे रन के लिए पलटे बल्लेबाज और 2 रन पूरे होते हुए। जिस तरह से बाउंड्री को क्लियर करने का प्रयास था उसमें कामयाब नहीं हो पाए बल्लेबाज। ऊंचाई बहुत अधिक रही क्योंकि टाइमिंग उतनी खास नहीं थी और यहां पर कॉलिंग का अभाव था, नहीं तो यह कैच लपका जा सकता था। 2 खिलाड़ी प्रयासरत थे वहां पर। इस बार ओवर पिच गेंद उठा के खेल दिया है। अब की बार क्या कैच लिया जाएगा? जी हां, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब और आखिरकार कल्पेश आउट होकर पेविलियन में लौटते हुए। आखिरी ओवर तक क्रीज पर रहे जरूर कल्पेश, लेकिन अन्य बल्लेबाजों का भी उतना साथ नहीं मिला। अति शून्य पर आउट हुए थे और हालांकि गेंदें भी ज्यादा कल्पेश नहीं खेली इस पारी में। 27 रन बनाए उन्होंने, लेकिन 17 गेंदों का सामना किया और ज्यादा तेज गति से बल्लेबाजी करने की जरूरत थी। और अब केवल औपचारिकता शेष है। जयेश घरत नए बल्लेबाज, एक और बायात के बैट्समैन वेडेगांव की ओर से मैदान में। 3 गेंदों में 27 रन चाहिए। दलवी की गेंद, इस बार शॉट ऑफ लेंथ पुल किया जरूर, लेकिन मिस टाइम शॉट, फील्डर थोड़े दूर है। एक ही रन यहां पर पूरा करते हुए बल्लेबाज। जीत की दहलीज पर इस समय गावदेवी हिवाली, लगातार उनकी ये दूसरी जीत इस टूर्नामेंट में वे दर्ज करने जा रहे हैं। और पहले मैच में मुझे अभी भी याद है, वो 2 ओवर में 8 रन और 2 विकेट गिरे थे। योगेश भोईर भी आउट हो चुके थे, लेकिन नितिन भगत ने जो बल्लेबाजी की, एक बहुत ही यादगार पारी खेली। 15 गेंदों में 41 रनों की नाबाद पारी, जिसमें 3 चौके और 3 छक्के लगाए थे। और इस मैच में भी नितिन ने 26 रन बनाए मात्र 11 गेंदों में। कल दिगंबर थे, आज नितिन है। कल रियांश 11 चावे टीम विजेता रही है, जो टॉप 3 में पहुंची है। गावदेवी खांडपे टीम को कल के अंतिम मैच में उन्होंने मात दी। आज देखना है कि कौन सी टीम आगे बढ़ती है इस प्रतियोगिता में। कल इस टूर्नामेंट का समापन होगा, अंतिम दिन रहेगा सुपर संडे। तेज गेंद, शॉट ऑफ लेंथ, हुक कर दिया है। इस बार सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन जरूर मिले हैं, लेकिन मैच यहां पर समाप्त होता हुआ और मैच को जीत लिया है गावदेवी हिवाली ने। लगातार दूसरी जीत गावदेवी हिवाली के नाम। अभिनंदन टीम गावदेवी स्पोर्ट्स हिवाली एंड हार्ड लक न्यू आई गावदेवी वेडेगांव। और वेडेगांव के कैप्टन आपको मंच की तरफ आना है, कमेटी से संपर्क करना है। वेडेगांव टीम के कैप्टन